इचलकरंजी महानगरपालिकेत जवळपास 28 सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक कार्यरत आहेत. इचलकरंजी महापालिकेची आर्थिक परिस्थिती ही नाजूक असून विकास कामासाठी महापालिकेकडे पैसा नाही. या सुरक्षा रक्षकांच्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये महिन्याला लागण्याच्या आसपास हा जनतेच्या कमी पैशातील खर्च होतो. सुरक्षा रक्षकांचं काम ही सुरक्षा सांभाळणे अतिक्रमण लाटे वगैरे जरी असलं तरी प्रत्यक्षात हे अतिक्रमित लोकांचं घटकावून करताना आढळून येतात. त्याचप्रमाणे निवेदन देण्यास आलेल्या आंदोलकांना रस्त्यावर अडवणे, त्यांना तक्रार ठेवणे, त्यांच्यावरचं निवेदन घेणे, वाचणे, तर कुणाला त्याच वेळी ठरवणे अशा पद्धतीची त्यांच्या अधिकार क्षेत्रात झालेली कामं ही सातत्याने करत आहेत. आणि यामुळं महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता ह्या सुरक्षा रक्षकाचा करार थांबवावा यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं. त्यामुळे 2 वेळा महापालिका आम्ही विचार केला आणि त्यानंतर आज आम्ही एका ठिय्या आंदोलन मागलेलं आहे. त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांची करार थांबवला नाही तर भविष्यात त्यांच्यापेक्षा तेवढं आंदोलन आम्ही करू याची गांभीर्यानं प्रशासनाला